पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, जो भाग्यवान सेवेकरी आहे तोच स्वामींचा हा अनुभव ऐकणार आहे। कारण हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाचा स्वामींवरती खूप विश्वास वाढणार आहे। त्याचबरोबर आपल्याला देखील असे साक्षात्कार घडावं यासाठी आपण कशी सेवा करावी या ताईंकडून आपल्याला शिकायचं आहे। त्यामुळे हा अनुभव स्किप न करता अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा। चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला आपण सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, माझे नाव पूनम देसाई, मी आष्टी येथील रहिवासी आहे। मी स्वामींच्या सेवेमध्ये कधीही नव्हती, कारण मी गजानन महाराजांची सेवेकरी होते। मी गजानन महाराजांची खूप सेवा करायची, त्यांचे पारण वगैरे करायचे। मी स्वामींची कधीही सेवा केली नाही। पण माझे लग्न झाले। लग्न झाल्यानंतर मला जे घर मिळाले ते स्वामी सेवेकरी होतं। ते स्वामींची खूप सेवा करायचे। पण मला असं वाटायचं की यांनी गजानन महाराजांची भक्ती करावी, पण ते कधी करतच नव्हते। ते म्हणायचे, तू देखील स्वामींची सेवा कर, कारण स्वामी हे गजानन महाराजांचे गुरु आहे, असे ते मला सांगायचे। पण म्हणतात ना, ज्याच्यावरती श्रद्धा भाव आपला बसलेला असतो आपण तेच करत असतो। मग मला देखील असं वाटायचे, हे मला का बरं फोर्स करत आहे, मी नाही करू शकत, हे स्वामी महाराज नाही, मी गजानन महाराजांचीच सेवा करणार। मी मिस्टरांना असंही सांगत होती। त्यावेळेस ते म्हटले, तुला जसं करायचं तसं कर, कुठलंही केलं तरी ते स्वामींपर्यंतच पोचत असतं, असं ते मला म्हटले। मी म्हटलं, असं काही नसतं। मी त्यांच्यासोबत एक दिवस खूप भांडली। म्हटलं, असं नाही, गजानन महाराज आणि स्वामी हे खरोखर वेगळे आहे, तुम्ही काहीही सांगता। असं आमचं खूप भांडण झालं। ते म्हटले, शेवटी ठीक आहे, तुला जसं करायचं तू तसं कर। पण त्या रात्री काय झालं ना, की मला स्वामींनी खूप मोठा दृष्टांत दिला। कारण मी जेव्हा झोपलेली होती ना, तेव्हा मला असं दिसत होतं की एका साईडला गजानन महाराज आणि एका साईडला स्वामी महाराज, ते दोघं एकच आहे असं मला दिसत होतं। कारण स्वामींचं अर्धा भाग हा गजानन महाराजांचा दिसत होता आणि अर्धा भाग स्वामींचा दिसत होता। एक सेकंद स्वामी दिसायचे, एक सेकंद गजानन महाराज। त्यावेळेस मी खडबडून जागी झाली। मिस्टरांना सांगितलं की असं असं घडलं। त्यावेळेस म्हटले, बघ, तुला सांगितलं ना की स्वामी महाराज आणि गजानन महाराज हे वेगळे नाही, एकच आहे। त्या दिवसापासून मला खरंच कळलं की नाही, स्वामी तुम्ही गजानन महाराज आहात। तेव्हापासून माझी स्वामींवरतीही श्रद्धा झाली। मी स्वामींचीही सेवा करू लागली आणि गजानन महाराजांचेही पारायण चालूच होते। त्याचबरोबर स्वामी सेवा ही कशी वाढत गेली मलाही कळालं नाही। आमच्या घरामध्ये कुठलीही अडचण नव्हती, कारण माझे अगोदरच सर्व काही प्रश्न माझ्या घरच्यांनी सोडवलेले होते। स्वामी सेवेत आल्यापासून त्यांनी म्हणजे घरात कुठलीच अडचण नव्हती राहिली, आर्थिक नाही आणि घरात तर वादविवादचा प्रश्नच नाही। त्यामुळे माझं देखील स्वामी सेवेमध्ये खूप मन रमत असायचं। पहिल्यापासूनच स्वामींची याची अध्यात्माची गोडी असल्यामुळे मला त्यामध्ये काही फारसा वेळ लागला नाही। माझे गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ पारायण, नवनाथ पारायण, आमच्या घरात कंटिन्यू पारायण कुणाचं ना कुणाचं चालूच असतं। कधी सासूबाई करतात, कधी मिस्टर करतात, कधी सासरे, कधी दीर आणि कधी मी, असं त्यामुळे घरामध्ये कंटिन्यू आमच्या पारायण चालू असतं। मांसाहाराचा विषय नाही, खूप आध्यात्मिक आमच्या घरात वातावरण आहे। खरंच मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की स्वामींनी मला या लायक बनवलं आणि माझ्याकडून ही सेवा करून घेतात आणि मला असं घर दिलं। मी मागच्या जन्मी खरंच काहीतरी पुण्य केलं असणार, त्यामुळे मला असं घर प्राप्त झालं आहे। घरात खूप सेवा होती। एक दिवस असंच स्वामींना म्हटलं सेवा करता करता, स्वामी तुम्ही खूप भक्तांना अनुभव देतात ना, मग मला पण अनुभव द्या ना। मला माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचते की नाही हे मला कळतच नाही, मला पण कळालं पाहिजे। असं काहीतरी करा ना की मलाही कळेल की माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचत आहे। असं मी स्वामींना कळकळून विनंती केली आणि डोळे बंद केले आणि स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप चालू केला। माझ्या 11 माळी होईपर्यंत मी डोळे उघडले नाही आणि ज्यावेळेस 11 माळी माझ्या कंप्लीट झाल्या त्यावेळेस मी डोळे उघडले। डोळे उघडून मी स्वामींकडे बघितलं तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण स्वामींच्या अष्टगंधामध्ये मला एकमुखी दत्त दिसू लागले होते। मी सर्वांना दाखवलं। सर्वजण म्हटले, किती भाग्यवान आहेस तू, आम्ही किती दिवसापासून स्वामी सेवा करतो पण आम्हाला कधीच असं घडलं नाही। बघ तू किती भाग्यवान आहेस, तुला आम्ही स्वामी सेवेत करायला लावलं आणि स्वामींनी तुला दत्त महाराजांच्या रूपात दर्शन दिलं। त्या दिवशी सर्वजण घरातील सर्वजण खुश होते।
घरातही खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आणि असंच झालं ना स्वामी भक्तांनो, मी जे ठरवते ना स्वामी माझ्याकडून ते करूनच घेतात. मी गुरुवारी काही ना काही संकल्प करून सेवाही करतच असते. 108 तारक मंत्र, 108 माळी, असे काही ना काही सेवा पारायण वगैरे माझं चालूच असतं. एका गुरुवारी काय झालं, मी म्हटलं की आज स्वामींचा तारक मंत्राचा 108 वेळास आपण जप करायचा म्हणून तारक मंत्र 108 वेळा बोलायचा असा मी संकल्प केला. पण मी स्वामींकडे काही मागत नव्हती की मला हे द्या, कारण मला स्वामींनी सर्व काही दिलं होतं. मी फक्त एवढंच मागायची की स्वामी मला जे काही माझ्याकडून तुम्ही करून घेत आहात ते तुम्ही करून घ्या आणि जे चांगलं आहे तेच माझ्याकडून करून घ्या, असं मी स्वामींना विनंती करायची. मी तुमच्यामुळे खूप सुखी आहे, खूप समाधानी आहे, असं मी स्वामींना म्हणायचे. आणि मी ती सेवा करायची, काहीच मागत नसायची. आणि त्या दिवशी मी संकल्प केला की स्वामी महाराज आज मी 108 तारक मंत्र म्हणणार आहे. या 108 तारक मंत्राच्या वेळेस मला काहीतरी तुमची प्रचिती हवी आहे. मला आज पुन्हा प्रचिती पाहिजे आहे. मला तुम्ही दाखवून द्या की हम गया नहीं जिंदा हो. आणि तसंच माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली मला असं कळेल, मला खूप भरून पावल्यासारखं वाटेल, असं मी स्वामींना संकल्प केला, विनंती केली, डोळे बंद केले आणि 108 वेळा मनापासून तारक मंत्र जप केला. 108 वेळा होईपर्यंत मी डोळे उघडले नाही. एकमुखी मी प्रत्येक म्हणजे भ्रुकुटी मध्यावरती महाराजांना आणले होते. महाराज स्थिर झाले होते. मला प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या दोन्ही भोवळ्याच्या मध्ये दिसत होते आणि मी तारक मंत्र म्हणत होती. 108 वेळा माझा तारक मंत्र संपन्न झाला. तारक मंत्र संपन्न झाल्यानंतर मी प्रार्थना घेतली आणि बघितलं तर अक्षरशः दिव्यामध्ये प्रत्यक्षात स्वामी महाराज दिसू लागले होते. जे स्वामी महाराज दोन्ही हात वर करून त्यांची जी मूर्ती असते तशी मूर्ती दिव्यामध्ये मला दिसू लागली होती. त्यावेळेस खूप छान वाटलं. घरच्यांनाही पुन्हा दाखवलं, म्हणे खरंच तुझी भक्ती ही खूप महान आहे, तू खूप मनापासून करते, त्यामुळे स्वामी तुला अशी प्रचिती देतात. अशी ही मला दुसरी प्रचिती आली. त्यानंतर मी दर अमावस्येला होम हवन आमच्या घरी असतंच. मी दर अमावस्येला होम हवन करत असते आणि ह्या वेळेस देखील मी असंच काही केलं. होम हवन हे घरामध्ये चालू होता. त्या दिवशी मी स्वामींकडे काहीच मागितलं नव्हतं. मी माझे मंत्र जप चालू होते आणि आहुती देणंही चालू होती. ज्यावेळेस मी आहुती द्यायचे त्यावेळेस अग्नी असा भडकायचा आणि आहुती देऊन मंत्र जप हे चालू होते. त्या दिवशी काय झालं ना की मग मी असंच करत होती आणि अचानक मला त्या जाळामध्ये स्वामी महाराज दिसू लागले. स्वामी महाराज दिसू लागले हे खरंच आहे का? माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता, कारण जाळाचा आकार हा करेक्ट स्वामींसारखा झालेला होता. घरातली सर्व जे माझी सासूबाई आणि सासरेच घरात होते, बाकीचे सर्वजण कामानिमित्त हे बाहेर गेलेले होते. मी त्यांना पटकन आवाज दिला आणि ते देखील आले आणि तेही हवनाला बसले. ते म्हणले अगं खरंच ना स्वामी दिसू लागले. त्यावेळेस त्यांनी फोटो वगैरेही काढून घेतले आणि ते प्रत्यक्षात स्वामी महाराज त्या दिवशी आले होते. घरातील एवढ्या आध्यात्मिक वातावरणामुळे स्वामी महाराज आमच्या घरात प्रत्यक्षात आहे असे आम्हाला क्षणोक्षणी भासत असते. मला कधीही स्वामींचा आवाज ऐकू येतो, तर कधी कधी अक्षरशः असं वाटतं की स्वामी इथे बसलेले आहे. कधी स्वामींची सावली दिसते, तर कधी असं भास होतो की स्वामी आत्ताच इथून कोणीतरी चाललं आहे, कोणीतरी खुर्चीवरती बसलेला आहे, असा कायम मला भास होत असतो. प्रत्यक्षात स्वामी महाराज आमच्या घरी आहे. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मी स्वामी माझ्याकडून एवढी सेवा करून घेतात. स्वामी भक्तांनो, स्वामींना काही मागू नका, त्यांना सर्व काही आपलं माहीत असतं. स्वामींची फक्त निष्काम भक्तीने सेवा करत राहा. एक दिवस स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. माझ्या आयुष्यात काही दुःख नाही त्यामुळे मी मागत नाही, पण तुमच्या आयुष्यात दुःख असेल ते दुःख दूर करण्यासाठी तुम्ही स्वामींकडे मागू शकता, पदर पसरू शकता आणि स्वामी आई देखील तुमच्या हाकेला नक्की धावून येणार, हा माझा विश्वास आहे. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे छोटे अनुभव होते. यानंतर देखील मला असे अनुभव आले तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. चला, माझा असा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले. किती महान स्वामी भक्ती आहे. अशी भक्ती का पाहिजे. घरातील वातावरण खरंच असं पाहिजे. खूप भाग्यवान आहात ताई तुम्हाला असं घर मिळालं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.